त्याग्यताचे वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जले त्या श्रीकृष्णे तयाते। श्री समर्थ प्रभू श्रीराम श्री हनुमंत परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका आणि बदलापुरातील सर्व स्थानीय देवता, आपण सगळे बंधू भगिनी सहअध्यायी श्रोते, आपणा सगळ्यांना अगदी प्रेमपूर्वक वंदन करतो। चौथ्या सत्रासाठी आपण समर्थांकडे प्रार्थना करूया की श्रोत्या वक्त्याला विषय समजावून द्यावा, त्याच्यासाठी त्यांनी आशीर्वाद द्यावा। पहा, वातावरणच असं झालेलं आहे, जेवणाबद्दल नाही बोलत, एकसारखं जेवण नाही काढणार आहे, वातावरण पावसाळी झालेलं आहे, त्यामुळे एकसारखं आपल्याला नाही तर घरातल्या डॉक्टरकडे जावं लागतं। डॉक्टर काय करतात, आधी आल्यावर काय होतंय ते स्वतःहून त्यांना अंदाज येतो, कशामुळे होतंय वगैरे काय, मान खाली घालून औषधे लिहून देतात आणि लिहिता लिहिता काय सांगतात, पथ्य सांगतात, तेलकट नाही, आंबट नाही, थंडगार नाही, बरोबर। जणू काही आता आपण ऐकलं की आपल्या सगळ्यांना भवरोग झालेला आहे, हे आधी आपण मान्य करावं। जेव्हा मान्य करतो रोगी, तेव्हाच त्याच्यातून त्याला बरं व्हायची शक्यता असते। भवरोग आता झालेला आहे, समर्थांसारखे डॉक्टर मिळालेले आहेत, पहिल्या 3 सत्रात त्यांनी आपल्याला प्रिस्क्राइब करून दिलेले आहे औषध, प्रपंच नेटका करून फिका कसा करावा, त्याच्यानंतर श्रवणाची गोळी, इथे डॉक्टरांनीच आपल्याला गोळी दिलेली होती श्रवणाची, आणि त्याच्यात त्यांनी प्रिस्क्राइब नव्हतं केलं सकाळी 10 मिनिटं संध्याकाळी 10 मिनिटं, जमेल तेव्हा अखंड श्रवण करा। आणि तिसरं, स्वतःकडे कसं पाहावं, माझ्या आचरणाकडे कसं पाहावं। त्या 3 औषधं आपल्याला मिळाल्यानंतर डिस्पेन्सरी सोडण्यापूर्वी 4थं सत्र हे पूर्ण पथ्य समर्थांनी सांगितलंय। बघा, पथ्य महत्वाचं असतं की नाही। डॉक्टर सगळ्या औषधं लिहून देतात, पण आपलं स्वयंपाकघरच खराब असेल, फ्रीजच गच्च भरून गेलेला असेल, जुनी कोथिंबीर त्याच्यात तशीच असेल, आपलं काय होतं, अन्नातूनच जर बघा औषध चांगलं आहे पण मी पथ्य पाळत नसेल तर बरा कसा होणार। आता मूर्ख लक्षणात सुद्धा समर्थांनी ते लिहून ठेवलंय। थोडक्यात, मला बरं व्हायचंय, मला औषध मिळालंय, आता मला पथ्य पाळणं गरजेचं आहे। या पथ्यासाठी आपण दासबोध अभ्यासार्थी आहोत, हा मेळावा सुद्धा दासबोध हा संदर्भात असला तरी दासबोधा व्यतिरिक्त समर्थांचं जे अफाट साहित्य आहे त्याच्यातले काही परिचय व्हावा या हेतूने आणि समयोचित विषयाच्या दृष्टीने समर्थांचे 5 अभंग आहेत। वेगे माझ्या मना पालटावे, कदाचित हा अभंग आपण सकाळी ऐकला असेल, वेगे माझ्या मना पालटावे असे 5 अभंग 334 ते 339 या क्रमांकावर समर्थांची गाथा म्हणून जे आहे त्याच्यात ते आलेले, आपण ते बघणार आहोत। पहा, हे साधारण अभंग केव्हा लिहिलेले असावेत, आपल्याला म्हणजे समर्थांनी 12 वर्षाचे असताना लग्न मंडपातून पलायन केलं आणि साधनेला सुरुवात केली। बघा, इतके विलक्षण अभंग आहेत, तासाभरात आपल्याला हे बघता येतात का बघूया आपण, 5 किंवा 3 तरी पाहू की समर्थांना स्वतः खटकणाऱ्या गोष्टी त्यांनी इथे सांगितलेल्या आहेत। समर्थांना अक्षरशः आपण जसं काही गुन्ह्याची कबुली देतो की हो आई हे माझं चुकलं, किंवा काही गुन्हेगार पण असतात ते पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगतात, जणू काही आपल्या सद्गुरूंकडे आता मला सहन होत नाहीये, भडभडून आल्यासारखं त्यांनी, हो माझ्यात ह्या चुका आहेत, माझं मन असं आहे, इतक्या प्रांजळपणे त्यांनी आपल्या गुरूंपाशी मन मोकळं केलेलं आहे आणि आता तुम्ही सावरा असं ते सांगितलेलं आहे। आपल्याला वाटून जातं की आता त्यांनी त्यांच्या गुरूंना रामरायाला हे सांगितलं, मला काय त्याचं। बघा, सगळी जी काही शास्त्र आहेत, वैद्यशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, ही सतत बदलत आहे, टेक्नॉलॉजी सतत बदलते। 1500 मध्ये काही होतं, आता 1900 मध्ये काही आहे, अजून काहीतरी शोध लागतील, बदलत राहील। परमार्थशास्त्र हे एकच असं शास्त्र आहे जे वर्षानुवर्ष जसंच्या तसं, अर्ध्या अक्षराचाही त्याच्यात फरक नाहीये। त्यामुळे त्याच्यातल्या जे त्या परंपरेतून गेलेले जे संत आहेत, सत्पुरुष आहेत, त्यांचे अनुभव ही साधकासाठी साधना असते। हा माइलस्टोन आहे। समर्थांना जे आता वाटतंय
तसं मला वाटत असेल तर माझी वाटचाल पुढे चांगली होण्याची संभावना आहे, कारण समर्थन नाही वाटलेले. बरं, समर्थन हे केव्हा वाटलेले? एक तर्क करता येतो आपल्याला की 12व्या वर्षी टाकळीला गेल्यापासून बघा, आता इथपासूनच समर्थांचे रट्टे बसायला सुरुवात होते. वेगळे माझ्या मनात आले, आपण अगदी विस्ताराने बघणार आहोत. पण माझं जे काही चाललंय ते बरोबर नाही. आता तू काहीतरी लवकर सावर, हे समर्थ कधी सांगताय? 14, 15, 16वं वर्ष असेल असं आपण धरून झालं. 2-3 वर्ष झाला मी अभ्यास करतोय, एवढं घर वगैरे सोडलं, अजून माझ्यात अपेक्षित बदल होत नाहीये. ह्याची त्यांना किती तळमळ आहे हे आपण अभंग बघितल्यावर कळेल. इथेच मला पहिला रट्टा बसतो की माझी साधना, माझा परमार्थाचा अभ्यास काही टाइम बाउंड आहे की नाही. वर्षानुवर्ष 40 वर्ष आमची आरती चुकली नाही. मी 50 वर्ष नाम घेतो आहे. ही खरं खेदाची गोष्ट आहे की इतक्या वर्षात अजून तुझं काम झालं का नाही. समर्थाने इथे अगदी फारच म्हणजे 15-16 वर्षातच प्रॉब्लेम वाटायला लागला त्यांना की मला आता नीट व्हायचंय. आता 1-2 गोष्टी आपण लक्षात घेऊया की जसं आत्ताच्या काळात आपण शिवाजी महाराजांच्या काळातली काही गोष्ट म्हटली, आमची चर्चा चालली होती की तेव्हा म्हणे बाजीराव पेशवे घोड्यावर झोपायचे. आत्ताच्या काळात आपल्याला अशक्य वाटतं. मला अशक्य वाटतं म्हणून ते तसं नव्हतं असं म्हणणं ही आपलीच फसवणूक ठरेल. त्यामुळे असं काही असतं का, असा आपण झटकून तो विचार टाकायला नको. आपल्याला त्या मनोभूमिकेत जावं लागतं, म्हणजे समर्थांना काय वाटतंय हे आपल्याला समजेल. अतिशय कठोर आत्मपरीक्षणाचे हे अभंग आहे. बघा, साधारण आपला विषय आता 3रा विषय तोच होता, पहावे आपणासी आपण म्हणजे काय. अगदी परखडपणे स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं. आपण करतो का आपलं आत्मपरीक्षण? कॉर्पोरेट मध्ये कसं मानेवर जूज ठेवतात, वर्षाच्या शेवटी रिफ्लेक्शन असतं, त्याच्यावर तुमचं रेटिंग वगैरे असतं की आत्मपरीक्षण करा की तुम्ही काम कसं केलं, म्हणून करतो. पण एक व्यक्ती म्हणून मी माझं आत्मपरीक्षण करतो का? बऱ्याचदा आपण नाही करत. पण आपण दुसऱ्याचं परीक्षण अगदी लगेच करतो. दुसऱ्याचं ऑडिट करायला आपण अतिशय पुढे. ह्याने हे असं वागणं बरं दिसतं का, ह्यांना हे शोभतं का, त्यांनी ते तसं करावं का, यांच्या वयाला हे. आम्ही दुसऱ्याचं समर्थांना बघा सगळं माहितीये. समर्थांची काय उभी आहे? लोक नाना परीक्षा जाणती परी अंतर परीक्षा नेणं. आम्ही बाकीच्या सगळ्या परीक्षण करतो की असं नाही, काय म्हणतात त्याला, घराची सजावट तुम्ही अशी नव्हती करायला पाहिजे, तशी करायला पाहिजे. सगळ्यातलं सगळं येतोय, फक्त स्वतःकडे बघणं नाही. आता का नाही बघणं? एक गंमत सांगतो, खरा प्रसंग आहे, तुमचा विश्वास बसेल न बसेल मला माहिती नाही. काही वर्षापूर्वी मराठी एक कवी अभिनेता आहे, फार प्रसिद्ध आहे. तर एक जण मला सांगत आलं की अरे तो जो कोणी तो अभिनेता आहे त्याला जुळ्या मुली झाल्या बरं का. बरं, तू चपला टाक, मी कपडे बदलून येतो, जाऊया हॉस्पिटलला. नाही नाही म्हणे, हॉस्पिटलला नाही जायचं. मग म्हटलं मला का सांगतो? हे सहज सांगितलं. कशाला? खरंच 5-6 महिन्यांनी दुसरी व्यक्ती, अरे तो मराठी कवी अभिनेता, त्याच्या जुळी मुलं हो म्हटलं, हो झाले ती खरं, बोलावलं नाही त्याने. पण त्यांचे म्हणे बारसं झालं आणि त्यांच्या त्या मुलांची नावं अमुक अमुक. म्हटलं बारशाला मला बोलवलं नाही. नाही, मी तुला सहजच सांगतो. का? अनावश्यक गोष्टी, कुठल्या तरी अभिनेत्रीच्या मुलांची नावांमध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे. एवढा इंटरेस्ट आम्ही विष्णू सहस्त्रनामातल्या एका नामात जरी दाखवला तरी बघा, आत्मपरीक्षण करायला सवड का नाही? अभिनेत्याच्या मुलांची नावं पण एकमेकांना सांगतात बरोबर, काही कशाशी काही संबंध नाही. आणखीन एक खरी गोष्ट, शेगावला आपण गेलेला असाल तर आनंदसागर विसावा नावाचा फार सुंदर भक्तनिवास आहे. संध्याकाळच्या वेळा तिथे प्रवचनं अखंड लावलेली असतात, रेकॉर्डेड प्रवचन असतात. आम्ही भक्तनिवास सोडत होतो तर पूर्ण तो रस्ता भर त्यांचे ते हे आहेत, काय म्हणतात, स्पीकर्स आहेत, त्यामुळे आपल्याला ऐकू येतं. त्यामुळे बॅग घेऊन जाईपर्यंत एका खेपेत आमच्या एक प्रवचन चाललं होतं आणि त्याच्यात अधोक्षज, म्हणजे बॅग घेऊन जाईपर्यंत मला तेवढंच ऐकायला आलं. अधोक्षज हे विष्णू सहस्त्रनामाचं जे नाम आहे त्याचा ते अर्थ सांगत होते. अधोक्षज म्हणजे काय? अध, अक्ष आणि ज असा शब्द बनलाय तो अधोक्षज. अध म्हणजे काय? मागे किंवा खाली. अध म्हणजे मागे, अक्ष म्हणजे काय? डोळे. जेव्हा आणि ज म्हणजे काय? ज जायते, जन्म होणं. जेव्हा आपण मागे वरून पाहतो तेव्हा ज्याचा जन्म होतो किंवा तो प्रगट होतो तो अधोक्षज. कुठं मागे वळून बघू?
पहावे आपणासे आपण, माझ्या अंतःकरणातच जेव्हा मी डोकावून बघेन, अंतर्मुख होईल, अंतर परीक्षा करेन, तेव्हा कोण आपसूक प्रगट होणार आहे? परमेश्वर प्रगट होणार आहे, अधोक्षज प्रगट होणार आहे, भगवान विष्णू प्रगट होणार आहे, समर्थ प्रगट होणार आहे, दत्त, देवी, गणपतीही प्रगट होणार आहे. गळे काढायची गरज नाहीये. लहान मुलांना ते एक वेळ शोभतं, आम्हाला अधोक्षज व्हायला काहीही अडचण नाही. आम्ही का करत नाही ह्याच्यासाठी सांगितलं, नको त्या गोष्टींमध्ये आम्ही आमची वेळ आणि एनर्जी ही घालवलेली असते. आता माझी अंतरपरीक्षा करण्यासाठी, अंतरपरीक्षा आत्मपरीक्षण करण्यासाठी मला मोटिवेशन काय आहे? कारण दोन गोष्टी असतात. एक तर मला वाटत असतं मी काही चुकतच नाही, मी कशाला स्वतःच बघू. पहा, मोटिवेशन हे आहे, आत्ताच्याही प्रवचनात येऊन गेलं बघा, दोन पाण्याचे ग्लास आहेत, ते बेमालून एकमेकात ते पाणी मिसळून जायचं असेल तर ते दोन्ही पाणी एकाच शुद्धतेचं असणं गरजेचं आहे. नाहीतर तेल आणि पाणी कसं वेगवेगळं दिसतं एकत्र केलं तरी. मला जर माझ्या स्वामींपाशी जायचं असेल, माझ्या सद्गुरूपाशी जायचं असेल, तर ते जितके स्वच्छ आहेत तितकं मीही स्वच्छ होणं गरजेचं आहे. आता ह्या पलीकडे कन्व्हिन्स करू नाही शकत की का आत्मपरीक्षण करावं, का स्वतःच्याकडे त्रयस्थ नजरेने काटेकोरपणे बघावं. कारण हे मोटिवेशन नसेल तर दुसरं काही नाही. स्वामी रामतीर्थ नावाचे होऊन गेले, ते आपल्यासारखेच प्रापंचिक होते, बँकेत नोकरीला होते आणि शेवटी म्हणजे त्यांचा अतिशय विरक्त कल, त्यामुळे लोकांना कळून आलं होतं की रिटायर झाल्यानंतर संन्यास घेणार आहे. म्हणजे स्वामी रामतीर्थ हे नंतरचं नाव, तर तेवढं कळलं होतं. सेंड ऑफचं सेरेमनी होती. सेंड ऑफच्या वेळी प्रत्येकाने त्यांच्या कलिग्सने येऊन तिकडे माईकपाशी गळा काढला की किती हो तुमचं, त्यांचं विसरलो मी नाव, काहीतरी दाक्षिणात्य नाव होतं, किती त्यांचा मोठा त्याग, एवढा ग्रॅज्युटी मिळालेली, कॉर्पसचा फंड, घर वगैरे सगळं सोडून हिमालयात जात आहेत, किती तुमचा मोठा त्याग, किती तुमचा मोठा त्याग. सगळ्या कलिग्सने 15-20 हाच एक सूर लावला. स्वामी रामतीर्थ आले, एकच वाक्य बोलले आणि त्यांनी सेंड ऑफ संपवला. म्हणजे आपण बंधू भगिनींनी सगळ्यांनी माझ्या बद्दल सहानुभूती व्यक्त केली की मी किती मोठा त्याग करतोय, मी फार छोटा आहे हो, मी हे सगळं तुम्ही जे काही सांगितलं ग्रॅज्युटी, घर, अमुक तमुक, ते सगळं मी देवासाठी सोडतोय. तुमचा त्याग मोठा आहे, तुम्ही देवाला सोडून हे धरून बसलाय. बघा, ज्याची त्याची प्रायोरिटी आहे. मला देव हवा असेल तर ह्या सगळ्या चिंतनाचा आपल्याला फायदा होणार आहे. बघा, जसं म्हटलं तसं आता मूळ 5 अभंगांकडे येऊया. पतित पावना जानकी जीवना, वेगे माझ्या मना पालटावे, हे ध्रुवपद आहे. पुढे 4 चरणांचा अभंग, असे 5 अभंग. आधी ध्रुवपद सोडवायचा प्रयत्न करूया आणि नंतर प्रत्येक अभंगातलं बघूया. आपण वेगी माझ्या मना पालटावे हे चरण आधी घेऊया. त्यातला सुद्धा पालटावे हा शब्द पहिले घेऊया. पालटावे म्हणजे काय? रामा बदल कर. तर बदल कर, 2-3 प्रश्न येतात. का बदल कर, कशात बदल कर? आपल्याला व्यावहारिक जीवनात आता गणपती आले किंवा दसरा, आपल्यालाच वाटतं पडदे फार जुने झाले, नाही 2 वर्ष झाली, ते दुकानात नाही, काही रेव्ह्यू नाही, बदलायला पाहिजेत पडदे. बरं, आपल्याला नाही वाटतं, तो कोणतरी घरातून येऊन सांगतो किती जुने झालेत, बदला जरा. थोडक्यात बदलायचं मोटिवेशन हे एक तर स्वतःहून असतं किंवा बाजूने कोणीतरी सांगितलेलं असतं. आता हा जो बदल करायचा आहे तो स्वतःच्या मनात करायचा आहे, स्वतःच्या वृत्तीत करायचा आहे. पण क्रिया पालटायला हवी असेल तर आधी मनातून क्रियेत जातो आपण. मी आधी ठरवतो मनात अमुक एक गोष्ट करूया, मग ती तशी घडते. म्हणून एक स्टेप आधी आपल्याला दुरुस्ती करायची. आता गंमत आहे बघा की मला वाटतच नाही माझ्यात काही बदल करायची गरज आहे. मी चुकतच नाही, मी बरोबरच वागतो, मी चांगलाच माणूस आहे, वाटतं की नाही? मला वाटतं. आणि त्यातून कोणी अगदी तर्काने तू अमुक कसा चुकतो आहे हे दाखवून दिलं तर कसं मान्य करण्याशिवाय पर्याय नसतो. पण मग मी लगेच कशाच्या आड लागतो? मी काही देव आहे का? मी काही संत आहे का? माणूस आहे, चुका होणारच. एवढा स्वार्थ तर आजच्या काळात असतोच, लपतो. बघा, जाऊ दे, चालतं, त्यात काय, ह्या अशा सगळ्या गोष्टींनी आपण जर मी आर्ग्यू करत असेल तर माझी प्रगती मी खुंटवलेली आहे. समर्थ पहा, त्यांची भावना का आहे वेगळे माझ्या मना पालटावे? कारण टाकळीला जाऊन ते प्रवचन ऐकत होते, ग्रंथाभ्यास ऐकत होते, त्यात चांगल्या संतांची चरित्र त्यांनी ऐकली असतील, गीतेतील स्थितप्रज्ञ लक्षणं ऐकली असतील, किंवा त्यांच्या आधी जे झाले होते ग्रंथ ज्ञानेश्वरीची भक्त लक्षणं ऐकली असतील. त्यांना वाटलंच असायची शक्यता आहे की अरे हे फार दर्जेदार जीवन आहे, माझं काय चाललंय? आणि त्या घुसळणीतून की
मला एखादी गोष्ट बदलाविषयी का वाटण्याचं तिसरं कारण, कुणाकडे तरी मी जातो आणि चांगलं बघतो, यांचे पडदे किती छान आहेत, आपणही बदलूया, असं असायची शक्यता. जेव्हा आपण सत्संगात जातो, आपल्यापेक्षा दर्जेदार जीवन कसं आहे ते पाहतो, तेव्हा साधकाला, मुमुक्षुला वाटतं की नाही माझंही तसं असावं. हा बदलामागचा मोटिवेशन आहे. समर्थ साधकाची व्याख्याच करतात, अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणांचा अभ्यास, स्वरूपी लावी निजध्यास या नाव साधक. अवगुण त्यागी दिवसेंदिवस, मला गरज वाटली पाहिजे. स्वामी रामतीर्थांसारखंच, काय देव हवाय की नको, जर मला प्रपंचच हवाय तर काही गुण वगैरे नाही घालवले तरी चालते, एक बेसिक गतीने आयुष्य चालतं, काम नीट केलं की पगार मिळतो, संसारासारखा संसार होतो. त्याही पेक्षा मला काही मनुष्य म्हणून काही दर्जेदार जीवन जगायचं असेल तर अवगुण त्याही दिवसेंदिवस तरी उत्तम गुणाचा अभ्यास, हे मला गरजेचं आहे. आपण काय म्हणतात त्याला, फोनचं अँड्रॉइडचं नवीन व्हर्जन आलं की तातडीने इन्स्टॉल करतो. आम्हाला व्हर्जन अपग्रेड हवं असतं, आम्हाला स्वतःचंही व्हर्जन अपग्रेड करता आलं पाहिजे. जर मी म्हटलं माझं व्हर्जन परफेक्ट, मला बदलाची काहीच गरज नाही, तर काय होणार, तो मोबाईल स्क्रॅप मध्ये टाकणार परमेश्वर. नंतर दुसरं पालटावे, आपल्याला कळलं. मग काय पालटावे, माझ्या मना पालटावे. आता माझ्या मना, आता मनाला का पालटायचं असं समर्थ म्हणतायत, कारण क्रिया जर आपली पालटायची असेल, माझे विचार पालटायचे असतील, तर त्याचा आपण मगाशी बघितलं, मूळ संकल्प मनात उठतो. मन हे गेटकीपर सारखं आहे. मनात पहिला संकल्प उठतो, तो संकल्पाला बुद्धीकडून मंजुरी मन आणून देतो. कितीही चुकीचं वाटलं तरी की नाही आजच्या दिवस करू, आजच्या दिवस गोड खाऊ, आजच्या दिवस सिगरेट पिऊ, मन बुद्धीकडून मंजुरी आणतं. कारण बुद्धी दे रघुन आहे का आम्ही म्हणत नाही, ती बुद्धी पेची पेची असते आणि मन ती हातापायांनी इंद्रियांनी क्रिया करवतं. जी चुकीची क्रिया घडते तिचं सोर्स कुठे आहे, मनाशी. म्हणून मन बदलायचं. दुसरं, बाहेरून येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आता अनेक जणांना या प्रवचनाचं इन्व्हिटेशन मिळालं असेल, त्यांच्या मनाने ते आतच येऊ दिलं नाही की या प्रवचनाला जाऊया का नको, आणि तिकडेच त्याने गेट किपिंग करताना ते बाजूला काढून टाकलं. त्याला चांगली सवय लावली पाहिजे, चांगल्या गोष्टींना आत घे, बाहेरच्यांना बाहेर ठेव, हे त्या गेटकीपरला सांगितलं पाहिजे. म्हणून मना पालटावे. आणि आपल्याला शेवटी पुन्हा ध्येय मुख्य ते असेल तर संतांचे संगती, मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. आम्हाला श्रीपती आकळावा, समजून घ्यायचा असेल श्रीपती कोण आहे, तर त्याला गती काय आहे, मनोमार्गे गती. मोठे मोठे प्रवास केले म्हणजे मला परमेश्वर सापडेल असं नाही, मनोमार्गे गती, मनाने जायचं. कसं पालटायचंय समर्थांना, वेगी माझ्या मना पालटावे. वेगी, आपल्याला घरात अनुभव असेल, मुलं आपली येतात, आई आत्ताच्या आत्ता खायला दे, पटकन कर, मला निघायचंय. वेगी शब्दाने काय, निकड आणि कळमळ आपल्याला दिसून येते. समर्थांना धीर नाहीये जर काही, माझं मन लवकरात लवकर पालट, आता माझ्याकडे वेळच नाहीये. आम्हाला तळमळ कशाची असते, आम्हाला तळमळ त्या गोष्टींची असते जी मिळाली नाही तर मळमळ होते. दुपारचा चारचा बघा, मला एक फोन आला होता, मला वाटलं शंकेसाठी असेल, पण तुम्ही म्हणे चहावर फारच राग धरतात. मी कशाला चहावर राग धरू, ठीक आहे, मी चहाचं नाव नाही घेणार, तुम्हाला चहा नको असेल तर चहा चहा चहा, मी कशाला चहा म्हणू, मी म्हणतच नाही चहा. तुम्हाला जे कळलं असेल ते कळलं. मळमळ त्याच्याने होते. समर्थांना तळमळ कशाची, वेगी माझ्या मना पालटावे. हे फारच माझं मन अस्वच्छ, मी कसं करून दाखवू तुला, अशी इतकी तळमळ आहे, ती समजून घ्यावी. बघा, आपण आता गणपती झालेले, आरत्या म्हणतो, दुर्गे दुर्घट भारी तुझे विण संसारी. अर्थ काय या शब्दाचा, दुर्गे हे आई दुर्गा माता, दुर्घट भारी तुझे विण संसारी, तू नसशील तर माझा संसार फार अवघड आहे का. देवी आली चांगली गोष्ट, दुर्घट बिरघट काही नाही, सगळं मस्त चाललंय, देवी असो नसो. आणि आम्ही मोठ्या तोऱ्यात म्हणतो की माझं पोटात एक असं काही नसतं, जे आत येतेच बाहेर आहे. तोंडावर देवीला खोटं म्हणतोय, दुर्गे दुर्घट भारी तुझे विण संसारी. काही देवी वाचून आमचं अडलेलं नाहीये, तितकी तळमळच नाहीये. नवरात्रात एक दुसरी आरती येते, लोलो लागला आंबेचा, भेदा भेद कायचा, आला कंटाळा विषयांचा, धन्ना मुळ मायेचा, लोलो लागला आंबेचा. आपण जाऊन ही आरती फार पाहावी की दुर्गे दुर्घट भारी, देवी भक्ताला जितकशी आच लागली पाहिजे ती लोलो लागला आंबेचा आरती जरूर पाहावी आपण.
तर सगळ्या संतांनी धावरे धावा आता, तुझं वेळ शिणं होतो, धावरे धावा आता, इतकी तळमळ आहे की आत्ताच मला हे नीट करून हवंय, सवडीने वगैरे काही नाही, आत्ता म्हणजे आत्ता हवंय. मनुष्य आहे, हळूहळू होईल, हे सत्य आहे की हे सगळं ड्रास्टिक होत नाही, पण आपल्याला सांगायला काय झालं परमेश्वराला की तू आत्ता मला नीट कर, ती अशी अर्ज आधी आम्हाला वाटली पाहिजे. आम्ही येई ओ विठ्ठल पण म्हणतो, येई ओ विठ्ठले माझे माऊली ये. आपण इतकं कॅज्युअली बोलवल्यासारखं करतो की ठाण्याला आला की माझ्याकडे येऊन जा. येई ओ विठ्ठले माझे माऊली, आई आहे ती, ये माझ्याकडे. आमचं लक्ष निढळावळी करचा र वाढवण्यात, ते माऊली शब्दावर, त्याची सगळ्या अभंगाची मेघ माऊली शब्दावर आहे. मला पांडुरंगापाशी आईचा भाव निर्माण झाला पाहिजे आणि आम्ही र वाढवत. आता शेवटचं की दुरुस्त करायचं ते कुणाकडे, पतित पावन जानकी जीवना, त्यांच्याचकडे जाऊन दुरुस्त करायचं. बघा, मी नीट आहे की नाही किंवा मला नीट कोण करून देईल, हे जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो तेव्हा त्याच्यात एक छोटस उदाहरण देतो. जेव्हा परीक्षा व्हायची, पेपर सुटायचा, तेव्हा आपल्याला मार्क, म्हणजे मला तरी मार्क काढण्यात इंटरेस्ट असायचा की किती साधारण मला मार्क मिळतील 80 पैकी. तर त्याला दोन पर्याय, एक तर मला वाटायचं हा हे माझं उत्तर बरोबर आहे, त्याला 5 मार्क धरले, अमुक 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 करून आपण टोटल काढायचं. दुसरा, मी माझ्या मित्राला विचारायचो, काय रे तुझं याचं उत्तर किती आलं, तो म्हणायचा 25 सेंटीमीटर. माझं पण 25 सेंटीमीटर, चला 5 मार्क धरले. पेपर तपासून आल्यावर काय व्हायचं, साइन कॉस थिटाची त्याचीही व्हॅल्यू चुकलेली असायची, माझीही व्हॅल्यू चुकलेली असायची, दोघांना मिळायचा भोपळा. सांगायचा मुद्दा हा, बाकीचं ठीक आहे, पण न्याय नीती धर्म, योग्य अयोग्य, माझ्या मनाची स्थिती, ह्या सगळ्याचा निवाडा आपण स्वतः करू नये, आपल्यासारख्या दुसऱ्यांकडेही करू नये. कारण काय, तुमच्या माझ्यासारख्या ग्राम्यपणे उघड्यापाशी म्हणत नाही मी इथे, पण दोघंही आपण एकाच लेवलचे दूषित आहेत. माझे मित्रमैत्रिणी, नातेवाईक, त्यांची बुद्धी दूषितच असते. एकदा काय झालं, बसने जात होतो, तर पुढच्या दरवाजाने मी चढलो, त्यामुळे कंडक्टर मागे होते. माझं स्टॉप येईपर्यंत तिकीट काढता नाही आलं, पैसे हातात होते पण काही कारणाने काढता नाही आलं. मी उतरून गेलो, असं कसं तरी वाटत होतं की आपण फुकट प्रवास केला. बाय द वे, फुकट काही घेणं हे पाप आहे. श्लोक पण सांगेल मी तुम्हाला संस्कृतात, हे पाप सांगितलंय फुकट घेणं. माझ्याही मनात आलं की अरे आपण फुकट घेतलं. माझ्या एका ताईला मी म्हटलं की अगं असं असं झालं, काय करू, तर ती 72, ती म्हणाली काय हरकत नाही, एवढा टॅक्स भरतो पालिकेला आपण, एवढे खड्डे असतात, आणि ती कंडक्टरची चूक होती, त्यांनी यायला पाहिजे होतं. हो बरोबर आहे तुझं, सगळं तिने मुद्दे बरोबर सांगितले, एवढा पालिकेला टॅक्स भरतो, काही सेवा नाही, वेळेवर आली होती का बस नाही, हे सगळं म्हणून तू फुकट प्रवास करणं योग्य आहे असा निर्वाळा तिने दिला. सांगायचा मुद्दा हा, मित्राचा सल्ला घेतला तर आपण आयुष्यात असेच चुकत राहू. वास्तविक तिने सांगायला हवं होतं जे काही पैसे आहेत ते देवळात पेटीत नेऊन ठेव, पण आम्हाला असे सल्ले मिळतात का, नाही. त्यामुळे कुणाकडे जावं पेपर तपासायला, शिक्षकांकडे जावं, आणि तेच आपल्याला नीट करू शकतात. कोंडलेकर महाराजांचं एक वाक्य आहे की ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागावं. ज्याची बुद्धी स्थिर झाली, आणि म्हणून आपल्या सद्गुरूंकडे जावं, संतांकडे जाऊन आपल्याला दुरुस्त करून घ्यावं. गुरुदेव रानड्यांनी त्यांच्या श्रीगुरूंना लिहिलेल्या पत्रात एक छान लिहिलं, मी काय चुकतो आहे हे कळल्याने मला फारच आनंद होणार आहे. माझी चूक दाखवण्यास आपल्याखेरीज कोण समर्थ आहे. माझे अपराध पोटात घालून माझी चूक दाखवावी आणि मला सत्संग मिळण्यासाठी पात्र करावे, असं गुरुदेव रानड्यांनी लिहिलं. पहिली ओळ झाली आपली, त्याच्यात पहिल्याच म्हणजे अभंगातली पुढची ओळ, वैराग्याचा लेश नाही माझे अंगी, बोलत असे जगी शब्दज्ञान. समर्थान स्वतःबद्दल काय काय खटकतंय बघा, की वैराग्याचा लेश नाही माझे अंगी. लेश म्हणजे काय, लेश मात्र म्हणतो ना आपण, अगदी किंचित, माझ्यात किंचितही वैराग्य नाही, ही समर्थांना खटकणारी गोष्ट आहे. किंचित वैराग्य कशाला हवं, वैराग्य म्हणजे काय, सोपी व्याख्या, ध्येयाच्या आणि कल्याणाच्या आड येणाऱ्या गोष्टींबद्दल प्रेम नसणे. मला परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे, त्याच्या आड येतंय माझं मोबाईल आणि खेळायला जाणं, त्याच्याबद्दल थोडं तरी प्रेम कमी असणे. का गरजेचं आहे, मार्क हवे तर थोडं तरी घरात बस, थोडं तरी खेळणारा आवर, तर अभ्यास होईल आणि होईल, पुढे मार्क मिळतील. वैराग्य का गरजेचं आहे, अगदी सोप्या शब्दात,
समर्थ म्हणतात वैराग्याचं लेशही माझ्यात नाही. आता लेश का म्हणतात? दोन गोष्टी. एक तर अगदीच पूर्ण वैराग्य म्हटलं तर कोणीच यायचं नाही, की थोडं तरी बाळगा, असं त्यांचा सांगायचा मुद्दा आहे. आणि दुसरं, आपल्याला एक म्हण माहिती असेल मराठीतली, तो संस्कृतातला खरं न्याय आहे. आपण जातीवाचक उल्लेख टाळून असं म्हणूया, वाटसरूला गेली ओसरी, वाटसरू हातपाय पसरी. म्हणजे काय, वाटसरूला घरात थोडीशी जागा गेली, त्याने पसरलं. आमच्या चित्तात भगवंताला एवढी तरी जागा फट तरी द्या घुसायला, त्याचं इतकं कर्तृत्व आहे की तो पूर्ण हातपाय पसरेल. बरोबर? आम्हाला वैराग्याची का गरज आहे हे आपल्याला लक्षात येतं. एक छोटीशी गंमत करू. त्याच्यावर काय लिहिलंय वाचता येतं? काय? श्रीराम समर्थ. आता ह्याच्यावर काय लिहिलं वाचता येतं? पुढे बसणाऱ्यांनी तरी थोडंफार काहीतरी. ह्याच्यावर पण श्रीराम समर्थ लिहिलंय. आता म्हणजे मी लिहूनही मला आठवत नाही, इथे समर्थ दिसतंय. श्रीराम समर्थ इथे पण लिहिलंय. मला सांगा, आणि अजून भरपूर काय काय ह्याच्यात, की ट्रम्पने टॅरिफ वाढवल्याचं पण लिहिलंय. तर मुद्दा असा आहे, ह्या दोन पैकी तुम्हाला कुठला कागद आवडला? हा का आहे? स्वच्छ आहे. एक आपल्या मनाची प्रतीक म्हणून हे आणलेलं आहे. आम्ही फार ते गाणं आवडीने म्हणतो, अंतरी माझ्या वास करील श्रीराम. कुठल्या अंतःकरणात श्रीराम वास करेल? उजव्यावाल्या. आमचं अंतःकरण असं गच्च भरून ठेवलं. अनेक विषयांमध्ये टॅरिफच्या जोडीला एक श्रीराम, अनेक विषयांमधली किंचित जागा श्रीरामाला दिली आहे. आणि अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम, जागा आहे का त्याला वास करायला? कुठं वास करेल? आम्हाला आमचं अंतःकरण असं व्हायला हवं असेल तर ह्या सगळ्या अभंगांचं आपल्याला चिंतन करावं लागेल. आपल्याला समजलं की वैराग्य का हवं, कारण मनात जर इतके सगळे विषय असतील तर त्यांच्या पूर्तीसाठी आपली सगळी एनर्जी लागते. मग जे मुख्य ध्येय विषय आहे त्याच्यासाठी एनर्जी, आपल्याला वेळ आणि एनर्जी, मनाची एनर्जी कुठून मिळणार? सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहो, असा समर्थांचा श्लोक आहे. की मोकळी वृत्ती म्हणजे ही मोकळी वृत्ती आहे, त्याच्यात एक रामच राहतो आणि व्यवहारही होतो. व्यवहार काही राहिल्याशिवाय होत नाही. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यांच्या बाबत मी गुंतलेलो आहे त्या सगळ्या गोष्टींना आपापली गती आहे. काय टॅरिफ कमी व्हायचं, जीएसटी वाढायचं, कमी व्हायचं, ते आपापल्या गतीने होत राहील. मला त्यांचा जितका आवश्यक म्हणून गोष्ट आहे तेवढाच आतमध्ये आपण ते घ्यायचंय. बाकी अनावश्यक विचार, मुलांची नावं काय ठेवली ऍक्टरने, हे असल्या अनावश्यक अनुत्पादक शब्द छान आहे, म्हणजे श्री गुरूंचा अनुत्पादक, ज्याचं उत्पादन काही होणार नाहीये माझ्या आयुष्यात, फरक पडणार नाहीये, किमान अशा गोष्टींना तरी आम्ही दूर ठेवलं पाहिजे. विषयी वैराग्य उपजले, तयासीच पूर्ण ज्ञान झाले, मणी टाकीताची लाधले राज्य जेवी. मग तो दृष्टांत देतात. इमॅजिन करा, हातात भाजीची पिशवी आहे आणि काहीतरी रस्त्यात मला चकाकणारं दिसलं म्हणून मी उचललं. काय होता? काचेचा तुकडा. मला वाटलं किती मोठा, किती छान. थोडं पुढे चालून गेल्यानंतर चिंतामणी दिसला. मी काय म्हणतो, मी तो उचलू नाही शकत. एका हातात भाजीची पिशवी आहे, संसार आहे, तो टाळता नाहीये. पण तो हातातला काचेचा खडा तरी टाकून दे. मी म्हणतो माझे दोन्ही हात बिझी आहेत म्हणून मी चिंतामणी नाही घेऊ शकत. तो काचेचा तुकडा टाक, तुला चिंतामणी मिळेल, असं समर्थाने सांगतात. काचेचा तुकडा म्हणजे काय? अनावश्यक गोष्टींमध्ये आमची आसक्ती, तेवढी ती आम्ही टाकायची. कर्तव्य छान करायचंय, तो काही मुद्दा नाही, पण अनावश्यक गोष्टी टाकायच्या. पुढचं आहे, देह हे कारणी लावावे नावडे, आळस आवडे सर्व काळ. समर्थ त्यांच्यातली खटकणारी गोष्ट सांगतात की मला देह हे कारणी लावावे नावडे आणि सतत आळस आवडतोय. देह हे कारणी म्हणजे कुठल्या कारणी? लगेच मनात श्लोक येतो, तुझे कारणी देह माझा पडावा, आणि माझं देह हा तुझ्या कारणी पडत नाहीये, ही समर्थांना खटकणारी गोष्ट आहे. आता तुझे कारणी देह माझा पडावा म्हणजे देवाचं कारण कुठलं? कारण म्हणजे कॉज. सोप्या शब्दात परमेश्वराचा कॉज कुठला आहे? तो निर्गुण निराकार परमात्मा अवतरला कशासाठी? धर्म संस्थापनार्थाय. बरोबर? देव देश धर्म यांच्या प्रती माझं काही एक कर्तव्य असतं, ते कर्तव्य मी केलं पाहिजे. अशा कर्तव्याच्या वेळी मी बरोबर मागे आळस आवडे सर्व काळ.
स्वागत यात्रा असेल, शोभायात्रा असेल, मुलांना काही संस्कार वर्ग देणं असेल, काय होईल, माझं 2 तास टाइमपास कमी होईल. त्या टाइमपासतही मला वैराग्य येत नाहीये की देवदेश धर्मासाठी मी काही करावं, समर्थांना खटकता येते. दुसरं, परमेश्वराचं देह हे कारणी म्हणजे काय, परमार्थ हे मुख्य कारण आहे. या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. आमचं इथे जन्माला येण्याचं मुख्य कारण काय आहे, हे हित करणं आहे. जन्मनिया काय साधले स्वहित, असं स्वामी स्वरूपानंद प्रश्न विचारतात. आमचं हित करणं, सार्थक करून घेणं आयुष्याचं, परमात्मा प्राप्ती करून घेणं, हे आपलं मुख्य काम आहे. आणि ते करण्यात माझा आळस आहे. बाकी सगळं करायला मी पुढे आहे. हजारोंच्या खरेदी करतो, पण 500 रुपयाची आध्यात्मिक पुस्तकं ग्रंथ आम्हाला घेवत नाही. दुसरं आहे की देह हे कारणी म्हणजे कर्तव्य, जी काही आपल्या वाट्याला आलेली कर्तव्य असतात. पहा, कर्तव्याला परफेक्ट केल्याशिवाय परमार्थात कितीही आपण उड्या मारल्या तरी त्या फलद्रूप होणारच नाही. आपली कर्तव्य जेव्हा आपण छान करू, सगळ्यांचं घरच्यांचं राहिलंय काहीतरी, तुम्ही खिचडी भात लावा पण मी दासबोध घेऊन बसणार, असं केलं तर आम्हाला दासबोधातल्या पोळ्या समजणार नाही. सिद्धांत आहे हा. आपली कर्म उत्तम उत्कृष्ट पूर्ण क्षमतेने केल्यानंतर अर्धा तास केलेलाही अभ्यास पडतो. त्यामुळे माझी कर्तव्य ओळखून, आता ओळखून का, आता मी माझ्या कर्तव्य मोजक्या 2 गोष्टी मी माझी कर्तव्य म्हणेन आणि झालं म्हणेन असं नाही. सगळी कर्तव्य, घरच्यांप्रती, बाहेरच्यांप्रती, सासरच्यांप्रती, माहेरच्यांप्रती, ऑफिसप्रती, देव देश धर्माप्रती, सगळी कर्तव्य छान करून जो काही फुलभर दुधाची कहाणी, ते फुलभर दूध जे आम्ही वाहू ते आम्हाला दाभरा भरणार आहे. आणि तिसरं आहे देह हे कारणी लावावे नावडे म्हणजे परोपकार. परोपकार आम्हाला आमच्याकडून घडत नाही. विशेष मी अधिक बोलत नाही. सुषमाताई वाटवे आपल्याला कदाचित ठाऊक असतील, युट्यूबवर त्यांची छान प्रवचन आहे. त्यांचे श्रीगुरु स्वरूप असलेले स्वामी माधवनाथ, त्यांनी फार सहवास त्यांना मिळाला. त्यांनी फार प्रश्नोत्तर संवाद त्यांचा खूप छान झाला. मी काही बोलण्यापेक्षा मी तिथे त्यांच्या संवादात काही वाचून जात होतो. त्यांनी प्रश्न विचारला स्वामीजींना की ध्यान नाम सर्व चालू आहे तरी देखील काहीतरी कमी पडते आहे की ज्यामुळे पूर्णत्व येत नाही. स्वामीजी उत्तर देतात, मुख्य गोष्ट परोपकार होत नाही. येथे भगिनी आहेत, सुविद्य आहेत, उदंड संपत्ती आहे, 3-3 तास साधना करतात पण इतक्या निराश हताश असतात. कारण काय, आपण जर साधना करतो तर आनंदात असायला पाहिजे, पण नाही. त्याचे कारण परोपकार नाही. 1 दिडकी सुद्धा मी खर्च करत नाही. मला कोणाशी काय करायचं, माझे आहे ते मी खाते, असं त्या म्हणतात. ध्यान नाम करणारी ही मंडळी, पण परोपकार नाही. दुसऱ्याच्या दुःखाकडे दुर्लक्ष, दुसरा सुखी व्हावा अशी इच्छाही नाही. आपण फक्त सुखी असावे. बहुतेक लोकांची हीच वृत्ती असते. थोडं मोठं उत्तर आहे पण मी कट करतो. शिवाजी महाराजांनी सबंध राज्य दिले, खरोखरीच ते महान पुरुष. समर्थांनी ते राज्य परत केले, ते आणखीन एक महान पुरुष. हे असल्याशिवाय ज्याला स्वास्थ्य म्हणतात ते मिळणार नाही. आपल्याला दुसऱ्यासाठी कधी आपण भूक सहन केली आहे का, दुसऱ्यासाठी कधी पावसात भिजलोय का, दुसऱ्यासाठी काही पैशांची, दुसऱ्यासाठी म्हणजे दुसरे नातेवाईक, आपल्या कोंडाळ्यातले नाही, त्रयस्थ व्यक्ती, तिच्या मदतीला आम्ही कधी गेलोय का, शरीराला काही तोशीस लावली आहे का. आपलं काय असतं, आधी सगळं स्वतःचं बघा, मग दुसऱ्यांचं मदतीला जा. हा मग कधी येतो का, हा मग कधी येत नाही. शिवाजी जन्मावा शेजारच्या घरात, म्हणून तो आजवर जन्माला आला नाही. शेजारच्यांनी पुढच्या शेजाऱ्यांना ढकलून दिले. आम्ही परोपकार जराही करत नाही, कुणाच्या मदतीला निरपेक्ष धावून जात नाही. धावून जाणं म्हणजे काय, संपत्ती दिली, रक्ताचं पाणी केलं, 15 तास दिले असं नसतं. छोटासा लेश मात्र सुद्धा दुसऱ्याचं भगवत मदत करायला आम्ही जात नाही तर आमचं चित्त शुद्ध होणार नाही. आणि पहिल्या चरणाचा समारोप, पहिल्या अभंगाचा, रामदास म्हणे लाज तुझी तुझ कोण पुसे मज अनाथांची. बघा, चुकत असले, चुकीची कबुली देतात समर्थ, तरी इतका कॉन्फिडन्स आहे की माझी लाज तो धरेल. आम्हाला आहे का, रामाने माझी लाज धरावी इतकाही कॉन्फिडन्स मला नाही. बघ, हा पहिला अभंग झाला. पुढचा अभंग ध्रुवपद तेच आहे. दुसरं चरण, मुखे बोले ज्ञान पोटी अभिमान पाहे परम न्यून सर्व काळ. मला आश्चर्य वाटतं समर्थांचं, ज्या गोष्टी आम्ही लीलया करतो
एकदम ताठ मानेने करतो त्याचा त्यांना इतकी खंत वाटते. पाहे परन्यून सर्व काळ. गॉसिप वगैरे केल्याची काही कधी खंत वगैरे वाटलीये? इथे समर्थांच्या डोळ्यात अश्रू आले. पाहे परन्यून. परन्यून म्हणजे काय? माझ्याकडून दुसऱ्याचं पूर्ण बघितलं जात आहे. तक्रारी वृत्ती असते का आमची? काही जणांची सतत तक्रारच असते. पाऊसच का? पाऊस थांबलाच का? पाऊस पडतोयच का? थंडीच का? थंडीच का नाही? हे असंच का? ते तसंच का? चटणी तिखटच का? पुऱ्या गारच का? एक सारख्या तक्रारी. जेवढ्या आमच्या तक्रारी कमी तितकं आम्ही समाधानी आहोत. हे आपल्याला काही लिटमस टेस्ट असतं. बघा, माळाच्या माळा मी नाम घेतो, त्याचा काय परिणाम होतोय बघायला नको? आम्ही जेव्हा SIP करतो, रोज दिवसातून 2दा, शेअर मार्केट संध्याकाळी बंद असतं, काय व्हॅल्यू बदलणार आहे, तरी उघडून बघतो किती पैसे साठले. आता मी जी साधना करतो त्याच्याने माझ्यात काय बदल होते हे मी बघितलं पाहिजे. माझ्या दुसऱ्याच्या चुका काढणं कमी होत आहे का? माझ्या तक्रारी कमी होत आहेत का? हे मी बघितलं पाहिजे. पाहे परन्यून सर्व काळ हे समर्थांना त्रासदायक वाटतंय. आमचं मन आम्ही मोठं केलं पाहिजे. मोठ्या मनाने दुसऱ्याच्या चुका असतील जरी तरी त्या पोटात घेतल्या पाहिजे. पहिलं काय होतं? मुखे बोले ज्ञान पोटी अभिमान. मी तोंडाने ज्ञानाच्या गोष्टी पुष्कळ करतो पण पोटी अभिमान. अभिमान शब्दाचा अर्थ काय? प्रणष्टकांचा आधार घेऊन म्हणजे लगेच समजेल. समर्थ म्हणतात, जडली उपाधी अभिमान साधी विवेक नाही बहुसाल बाधी स्वामी वियोगे पडली गमेना तुझं विण रामा मज कंठ गेला. मला अभिमान कसला होतो? माझ्या उपाध्यांचा. उपाधी म्हणजे काय? पुन्हा सोपं की जे मला इतरांपेक्षा वेगळं पडतं ते, त्याला म्हणतात उपाधी. सगळ्यांपेक्षा वेगळा शर्ट घातला तरी ती उपाधी. आणि मग मला वाटत राहतं की माझा चॉईस, माझ्याकडे किती पैसे, केवढा उंची कपडा मी खरेदी करू शकलो. पैशाचा अभिमान असतो, डिग्रीचा अभिमान असतो, स्टेटसचा अभिमान असतो, सत्तेचा अभिमान असतो. अशा अनेक उपाध्या मला लागलेल्या असतात आणि त्यांचा काय होतो? मला अभिमान. त्याच्यामुळे काय होतं? परन्यून हे त्याच्यामुळे होतं की तुम्ही काय, मी कोण आहे का मला माहिती आणि तुम्ही कोण आहात. मला कोण ते पटकन आठवत नाही, पण आम्ही जेव्हा सज्जनगडावर शिबिराला जायचो, काहींचा भाव असतो की समर्थ वावरले त्या गडावर तुम्ही चप्पल घालणार नाही. काही जण पायाला दगड टोचतील म्हणून घालून येतात. आता ह्याच्यात नको जायला आपण, पण हा प्रश्न एकाने नेला की चप्पल घालावी की नाही गडावर. त्यांनी एकच सांगितलं, काही जण चप्पल पहिल्या पायरीच्या सारी चप्पल काढतात. ते म्हणाले की मला नाही काही सांगता येणार, गडावरचेच होते मी विसरलो, चप्पल काढा नाही तर नका काढू, तुमच्या डिग्र्या, तुमचे पैसे, तुमचं बँक बॅलन्स ते सगळे पण पहिल्या पायरीच्या खाली ठेवून या. पहा, मुद्दा हा आहे, आमचा अभिमान हा गेला पाहिजे. जे दुसऱ्यात चांगलं आहे ते पाहावं, मन मोठं करावं, दुसऱ्याचं छोटंसं चांगलं सुद्धा भरपूर कौतुकाने सांगावं. त्याच्यावर काय परिणाम होईल ते माहित नाही. आपलं मन निश्चित शुद्ध होत राहतं. दुसऱ्याच्या चुका काढून नयेत इतकं पथ्य आपण पाळावं. पुढचं चरण आहे, दृढ देह बुद्धी तेणे नाही शुद्धी जहालो मी क्रोधी अनावर. बघा, आम्हाला जशी खेत खंत नाही त्याची समर्थांना खंत आहे. दृढ देह बुद्धी, माझी देहबुद्धी की दृढ आहे की तेणे नाही शुद्धी. माझं मन शुद्ध नाही हे त्यांनी अगदी स्वच्छपणे ओळखलंय की माझं मन शुद्ध नाही. ऍक्सेप्ट करणं हे फार महत्वाचं असतं परमार्थात. हो, ह्या चुका आहेत, आता कशा दुरुस्त करायच्या ते मला तुम्ही सांगा. शुद्ध नाही म्हणजे काय? अशुद्धी कशामुळे? ते चित्तातली काम, क्रोध, मोह, मद, मत्सर ही जी रांग आहे, तुलना आहे, ईर्ष्या आहे. पटकन कोणाचं तरी बघितलं की अमुक एकाने नवीन घर घेतलं, पहिलं विकलं का? म्हणजे त्याची 2 घरं होता कामा नये. पहिलं विकून दुसरं घेतलं तर ठीक आहे, म्हणजे काय फार श्रीमंत नाही झाले. पण पहिलं ठेवून दुसरं घर घेतलं म्हणजे फारच श्रीमंत. ही अशुद्धी आम्हाला वाटत नाही, इतके सहज आम्ही हे डायलॉग बोलत असतो. ही अशुद्धी आहे हे मला कळलं पाहिजे, तर मला समर्थांकडे जाता येईल, नाहीतर नाही व्हायचं. ते निषिद्ध कर्म प्रवृत्ती, जे करायला नको ते करावं असं वाटतं. आमची नको ते प्रारब्ध उदयाला येतात. म्हणून काय करतो आम्ही? पिक्चरला जातो, पैसे देतो, एसीत बसतो आणि रडतो. पैसे देऊन रडण्याचं प्रारब्ध. पण तेच त्याच्यापेक्षा कमी पैशात आजचा मेळावा होतोय हा. एवढ्या कमी पैशात तिकीट नसतं सिनेमाचं. चॉईस, आमचं अंतःकरण चॉईस काय करतं? निषिद्ध चॉईस जेव्हा होतात तेव्हा माझं मन शुद्ध नाही, स्वच्छ नाही हे आम्हाला समजून येतं. आणि त्याच्यामुळे काय होतं? आपण थोडं वेळेअभावी पळतोय
की शुद्ध अंतःकरण नसल्याने क्रोध मला छोट्या छोट्या कारणाने येतो. मनासारखं नाही घडलं. हल्ली अगदी 1.5-2 वर्षाची मुलं सुद्धा अशी ठाणाणा बोंबलतात. काय त्याचं कारण काय? ते कुठलं तरी खेळणं अर्धा फूट बाजूला घेतलेलं असतं. जीन्स जेनेटिकच आपलं होत चाललंय की मनाच्या विरुद्ध आम्हाला खपतच नाही. अखंड लगेच काय होतं? राग येतो. बघा, राग हा 2 गोष्टी. आदरणीय अलका त्यांनी सांगितलं, राग आणलेला असावा. जेव्हा गरज असेल तेव्हा तो आणावा आणि झालं की ठेवून द्यावा. पोलिसांना राग आणावा लागतो, त्याशिवाय ते नाही त्या गुन्हेगाराला पकडू शकत, बोलवून घेऊ शकत. त्याच्याकडून राग आणावा. कधी कधी ऑफिसमध्येही राग आणावा लागतो. राग आणायचा म्हणजे काय? इथून आणायचा, पोटातून नाही आणायचा. व्हॉल्यूम मोठा करा टीव्हीचा, पोटातून थरथरायची काय गरज आहे? थरथरायचं असेल तर हे जे समर्थ थरथरतायत ना, तसं थरथरणं हवं. मला तो भाव पोहोचवता येतोय नाही येतोय ठाऊक नाही, म्हणून ते सकाळी एक प्ले सुद्धा केलं होतं, ते कवन पद. मला क्रोध आल्याचा त्यांना क्रोध आलाय जवळपास. माझ्याकडून हे घडत नाहीये, माझ्याकडून नेम होत नाहीये, मला पुरेसा अभ्यास होत नाहीये, मला वेळेचं नियोजन जमत नाहीये, मी इतके दिवस संप्रदायात आहे पण म्हणावी तशी. काय होतं, मला तर टोचलं पाहिजे. मी अमुक एका श्रीगुरूंचा अनुग्रहित शिष्य म्हणवतो आणि माझ्यात जर चुका असतील, माझ्या श्रीगुरूंना डाग लागतो आणि मग मी काय तोंडाने जावं? माझ्यामुळे त्यांना डाग लागतो. ते निष्कलंक आहे, त्यांच्यात काही वाद नाही, पण लोकांच्या दृष्टीने हा यांचा मोठा एवढं करतो पण वागणं बघा, यांचं मला वाईट वाटलं पाहिजे. मी जर आड लपत असेल की माझ्याकडे वेळच नाही, माझी साधना हळूहळू चालू आहे, मी संत काय आहे, हे असे मी स्वतःला डिस्काउंट द्यायला लागलो. परमेश्वर कृपेत डिस्काउंट करतो बरं का. जर आपल्याला जोर लावायचा असेल तोही जोर लावतो, पण आपलं जोडकुटुंब असेल तर तोही काही विशेष सहाय्य करत नाही. मला राग आला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा. माझी नीट साधना होत नाहीये, मला नामात 108 म्हणायची नाम असेल तर जवळपास 70-80 नावं वारावर उडून जात आहेत, ह्याचा मला राग आला पाहिजे. तर तो साधकाची ती आंतरिक घुसळण ज्याला म्हणतात, ती घुसळण झाली पाहिजे आणि त्याचा क्रोध आला तर चांगला आहे. रामदास म्हणे, ऐसा मी अज्ञान सर्व ब्रह्मज्ञान बोलवनीय. कदाचित त्या काळात माझं थोडं निरूपण करायला लागले असतील, अर्थात हे लीला चरित्र आहे समर्थांचं. आपल्या मार्गदर्शनासाठी हे सगळं आहे, पण त्यांना असं झालंच नाहीच झालेलं, तर त्यांनी आपल्यासाठी माणसासारखं जगून दाखवले. ते टप्पे माइलस्टोन्स त्यांनी जगून दाखवले. सर्व ब्रह्मज्ञान बोलवनीय. काकांनी पण सांगितलं, माया ब्रह्मावर मोठी मोठी प्रवचनं. काय ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. मगाशी माझं 2 मिनिटं मोबाईल सापडत नव्हता. जगन मिथ्या भरपूर मला जाणवलं. जगन मिथ्या मुखे बोलले ज्ञान अशी काहीतरी बोली आहे ती, पण सर्व ब्रह्मज्ञान बोलवनीय. असं समजणं वाईट वाटते की मी बोलतोय टमाटमा, बोलतोय ज्ञानाच्या गोष्टी, पण तसं आत नाहीये, हे त्यांना खंत वाटते. पहा, हे सगळं रामदास म्हणे, ऐसा मी अज्ञान, ही अगदी म्हणतो ना लहानपणाची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून ते समर्थ पुढे झालेले. मी अज्ञानी आहे हे मला मान्य करता आलं पाहिजे, तर मला दुसऱ्याकडून घेण्याची माझी वृत्ती दिसेल. कोणात काय चांगलं आहे मी कधी दिसेल, मी कमी आहे हे कळल्यावर. मीच मोठा म्हटलं कोणी कितीही छान वागू. माऊलींची ओळी सुंदर, म्हणून थोरपण पराची सांडीजे, व्युत्पत्ती अवघी विसरीजे. जो मोठेपणा आहे ज्या कशाचा तो सांडून ठेवा, व्युत्पत्ती आगावी विसरीजे. थोडक्यात आगाऊपणा शहाणपणा बाजूला ठेवा. जरी जगा धाकुटे होईजे, जेव्हा सगळ्यांमध्ये लहानपणा घेशील तरी जवळीक माझी. लहान मूल आणि त्याची आई आणि आजी असे समोर आले, आजी कोणाला पटकन जवळ घेते? नातवाला नातीला जवळ घेते. धाकुट लहान व्हावं परमेश्वर मग जवळ घेतो. तिसरा अभंग, पतित पावना जानकी जीवना, वेगे माझ्या मना पालटावे. आता काय आणखीन एक स्वतःची तक्रार करताय की मन हे चंचल न राहणे निश्चळ, निरूपणी पळ स्थिराविना. पुन्हा स्वतःच्या मनाला अगदीच ओळखून त्यांनी सांगितले, मन हे चंचल न राहे निश्चळ. माझं मन इतकं चंचल झालेलं आहे की ते जरा स्थिर राहत नाहीये. विशेषतः कुठे स्थिर राहत नाहीये? निरूपणी पळ स्थिराविना. प्रवचनात निरूपणात स्थिर राहत नाही.
आपण हा विषय बराचसा झालेला आहे की स्थिर का राहत नाही, कसं राहत नाही, त्यामुळे ते स्किप करून आपण एक वेगळं जो मुद्दा आहे तो बघू. बघा, मी जेव्हा ऑफिसचं काम करतो पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने करतो. मूव्ही बघायचा असेल 10-15 वर्षापूर्वी बघितलेला 2-2.5 तासाचा सिनेमा आत्ताही मी ती पटकथा अगदी जशीच्या तशी सांगू शकतो. पण अलकाताई काय बोलल्या ह्याची 2-3 वाक्याच्या वर मला सांगता नाही येणार. ठाण्याला पोहोचेपर्यंत तर तेवढाही नाही येणार. ते सगळं लक्षात राहतं. ऑफिसचे 2-2 वर्ष आधीचे प्रोजेक्ट सगळे लक्षात राहतात. इथलंच का नाही राहत लक्षात? सोपं आहे, त्याची तितकी मला निकड वाटत नाही, आवड वाटत नाही म्हणून. हे मला कधी व्हायचं माहितीये का, जेव्हा शास्त्रीय संगीत वगैरे लहान होतो तेव्हा शास्त्रीय संगीताचं दिसायचं, तर सगळ्यांप्रमाणे मी म्हणायचो की काय करताय. आता लहान होतो, चुकीचंच होतं पण लहान होतो. मोठं झाल्यावर मला लक्षात आलं की ठीक आहे, मला अजूनही शास्त्रीय संगीत कळत नाही, आवडतं हे वेगळं मुद्दा. पण आता मला कळतं की ह्यात काही लोक अशी आहेत की त्यांना ते कळतंय आणि त्याच्यात त्यांना दर्दी रसिक म्हणतात. तसं मी जर ते शिकलो तर मलाही ते आवडेल. सांगायचा मुद्दा हा की मला आता आवडत नाहीये म्हणजे ते कंटाळवाणं आहे असं नाही. ऍबस्ट्रॅक्ट चित्र पण अशीच, ते कळतच नाही चित्र काय काढलंय, पण दर्दी लोकांना कळतं. एवढे 2 दृष्टांत पुरे. समजून काय घ्यायचंय आपल्याला, मला याची आवड लागली तरी काय चाललंय हे मला समजेल. एक वेळ मला शास्त्रीय संगीत नाही कळलं, नाही प्रॉब्लेम. ऍबस्ट्रॅक्ट चित्रकला नाही कळली, नाही प्रॉब्लेम. हे जर मला नाही आवडलं ना तर खरंच आहे प्रॉब्लेम, तर निश्चित आहे. थोडं ऐकावं. ह्या बघा, आपल्याला एखाद्या गोष्टीचं प्रेम कधी लागतं, नवीन सिरियल सुरू झालेली असते. कोण आपल्याला तीळ तांदूळ आणून देतं की आज 8:30ला या आणि बसा, ही सिरियल खूप छान आहे, बघा, ऐका. स्वतः ठरवतो. 4 एपिसोड झाल्यावर वाटतं किती छान सिरियल आहे, अख्खी आपण बघून काढतो. मुद्दा असा की सहवासाने प्रेम लागतं. एकदा सहवास घडला की आपल्याला प्रेम लागतं आणि गोडीसारखा आपण चिकटतो. प्रसिद्ध ओवी आहे की का जे या मनाचे एकनिके, जे देखील गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कवतिके दारगीत जाळीचे. त्या मनाला एखाद्या गोष्टीची आवड लागली की लागली, म्हणून तिला चांगल्या गोष्टीचीच त्या मनाला आवड लावावी. आवड लागेपर्यंत त्याच्या सहवासात राहावं. सहवासात राहिलं की आपल्याला प्रेम येऊन जातं. आणि निरूपण का आपल्याला आवडावं, आता आपण दिवसभरात अनुभव घेतोय, इतक्या चांगल्या गोष्टी संतांशिवाय आम्हाला कोणी नाही सांगणार आहे. बाकीच्या शेअर मार्केटच्या टिप्स जे देतात त्यांच्याकडे जावं. टॅक्सचं मार्गदर्शन घेण्यासाठी त्या क्षेत्रातल्या मोठ्या व्यक्तीकडे जावं. तसं काय चांगलं, काय वाईट, जीवनात काय केलं पाहिजे ते त्या क्षेत्रातल्या मोठ्या व्यक्तीकडे जावं. ते आम्ही जायला नको का? इतकं संतांचे शब्द म्हणजे कसे असतात, पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे. अक्षरांच्या आधी प्रेम येतं, शब्द पाठी अवतरे, कृपा आधी. संतांचे शब्द नंतर येतात, कृपा आधी येते. एवढा आमच्या कृपेसाठी त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, त्याचा आम्ही लाभ घेतला पाहिजे, त्याच्यात रमलं पाहिजे. गंमत अशी आहे की आमचं का होत नाही निरूपणी पळस फिरावे नाही, का होत नाही मनाचं चांचल्य. पुन्हा जे आपण हा कागद बघितला ना तेच आहे. इतकी प्रायोरिटी अनेक दुसऱ्या गोष्टींना असते की तितका पुरेसा जोर मिळत नाही आम्हाला तिथे द्यायला. एक छान मी चैतन्य महाराज देगलूरकरांकडून एक प्रसंग ऐकला होता की संत साहित्याचा अभ्यासक म्हणून ते एक व्यक्ती त्यांच्याकडे गेली, तो तर्क वगैरे करणारी व्यक्ती. तो म्हणे की महाराज एक गोष्ट सांगा की आपल्याला माहिती आहे वाल्या कोळ्याची गोष्ट की नारद मुनींनी सांगितलं की तू राम राम म्हण, पण त्याला म्हणता येईना. तो म्हणतो की मला राम म्हणताच येत नाहीये. मग नारद मुनींनी काय सांगितलं, मरा मरा म्हण. तर ती व्यक्ती प्रश्न विचारायला आली होती. बघा किती पंचायती बघत होती की असं कसं असू शकतं महाराज, जरा लॉजिकली विचार करा की ज्याला मरा मरा म्हणता येतात, म्हणजे म आणि रा ही अक्षर उलटी घेता येतात, त्याला सुलटी कशी नाही घेता येणार. म्हणलं की बाबा बरोबर आहे, लॉजिकला याला काहीच उत्तर नाही, भाषाशास्त्रातही याला काही उत्तर नाही. ज्याला मरा म्हणता येतं त्याला राम म्हणता आलं पाहिजे. पण बाबा ह्याला उत्तर एकच देतो, मरा म्हणायला पुण्य नाही लागत, राम म्हणायला पुण्य लागतं. बघा दिवसभरात आठवून बघा, रा आणि म ही 2 वेगवेगळे अक्षर दिवसभरात आपण अनेक वाक्यांमध्ये म्हणतो. मग आज रात्री कुठली भाजी, म आणि रा वेगवेगळा आला, एकत्र येताना किती मारामाऱ्या बघा. राम शब्द आमच्या येतो का? सोपं उत्तर आहे, राम म्हणायला पुण्य लागतं. तसं आम्ही थोडं शुद्ध पुण्य आमचं जमवलं पाहिजे, तर आम्हाला इथली ओढ लागेल आणि आमचं जे काम आहे ते होईल.
तेच निरूपणेपण स्थिरावण्याचं कारण समर्थ स्वतःच कारण मीमांसा किती बारीक आत्मपरीक्षण केलंय बघा. स्वतःच सांगतात निरूपणेपण स्थिरावना का सांडूनिया ध्यान विषय चिंतन करीत असे मन आवरेना. माझं का निरूपणात लक्ष लागत नाही तर सांडूनिया ध्यान, मी इथे ध्यान द्यायचा प्रयत्न करतो पण ते का होत नाही, विषय चिंतन, माझं लक्ष विषयांकडे आहे. बघा विषय म्हणजे काय, आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांनी जे जे आपल्याला अनुभवास येतं, जे आपण खाऊ शकतो, बघू शकतो, ऐकू शकतो, त्याला म्हणतात विषय. हे विषय कशासाठी आहेत, वैराग्याचा विषय आधीच त्याच्यासाठी झाला. ह्या सगळ्या विषयांमध्ये आमचं काय होतं तर आम्ही रमतो, रंगतो आणि रेंगाळतो. आता घरी जाऊन आम्ही सत्र कशी झाली ते माहित नाही, काटदऱ्यांचं श्रीखंड छान होतं. श्रीखंड हा विषय खायचा आहे, तो पोटात ठेवायचा आहे, तो आम्ही डोक्यात ठेवतो. डोक्यात ठेवायचा विषय टाकूनच देतो. हे असे उफराटे धंदे आमचे चाललेले असतात. रेंगाळतो. दुपारी 1 वाजता खाल्लेल्या श्रीखंडात आम्ही आता किती रेंगाळू ज्याने पाहावं. काटदऱ्यांचं श्रीखंड रेंगाळतो. सांडूनिया ध्यान विषय चिंतन, हे आमच्या डोक्यात भलतेच विषय इतके प्रॉमिनंट झालेले आहेत की तेच आम्हाला आठवत राहतात आणि अशा मोक्याच्या क्षणी आम्हाला ते आठवत नाही. याला कारण काय, जे गीतेत उत्तर दिले भगवंतांनी तेच, वैराग्येन अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य हेच त्याच्यावरचं उत्तर आहे. बघा या विषयात हा खरंच रमण्यासारखा आहे का, असा कुठला विषय आहे की जो आपल्याला पूर्ण तृप्ती देऊ शकेल. कितीही खाल्लं तरी परमनंट तृप्ती आपल्याला होते का. कितीही छान मोठी महागडी वस्तू घेतली, गाडी, मोबाईल, साडी, जे काय असेल, ती घेतल्यानंतर मला तेव्हा वाटतं की हे मला आयुष्यात मिळालं ना की पास. ते मिळाल्यावर त्याचं मग ओसरायला लागतं आणि नवीन काहीतरी येतं. आमची तृप्ती कधी होतच नाही आणि कुठल्याच विषयात इतका ताकदच नाही की ते आम्हाला परमनंटली सुखी करू शकेल. आणि कितीही बघा, एक गोष्टच सांगतो म्हणजे मला फार बोलायला नको. एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं, गावाकडून मुंबईत आलं आणि नवरा बायको दोघंच आले. गावाकडची जी मुलगी हुशार होती, ती म्हणाली की उद्यापासून ऑफिसला जायचं तर तुम्हाला डब्याला काय करू, तर तो म्हणाला की बघ तुला काय वाटेल ते कर. ती म्हणाली लग्नाचा फार गोडगोड झालाय, तिखट करते काहीतरी. किती म्हणजे स्वतःहून ओळखणारी म्हणतो बायको बाबा, तर तिखट कर, काय पिठलं भाकरी करते. चांगलं आहे, पिठलं भाकरी चांगला नाही वा. दुसऱ्या दिवशी पिठलं भाकरी करते, डबा घेऊन जातो आणि पहिला दुसरा दिवस आहे लग्नाचा, त्यामुळे त्या गाईडलाईन्स नुसार प्रचंड कौतुक करतो की पिठलं भाकरी म्हणजे वा वा छानच झाली. बरं ते झालं. दुसरा दिवस, आज काय करू डब्याला, बरं तू सांग, मी भाकरी पिठलं करू का. दुसरा तिसरा दिवस आहे लग्नाचा, भाकरी पिठलं असं काय, डबा उघडतो झुणका भाकरी पिठलं भाकरीच असते आपली. पुन्हा घरी आल्यावर गाईडलाईन्सच्या नुसार कौतुक होतं. तिसरा दिवस, आज काय करू डब्याला, बघ तू काय करते, बेसन भाकरी करू का. बघा प्रेमापोटी, गाईडलाईन्स पोटी किती दिवस तो मुलगा तरी, बघा नावं वेगवेगळे, झुणका भाकरी, पिठलं भाकरी, भाकरी पिठलं, बेसन भाकरी, शेवटी आहे ते पिठलं भाकरीच. हे विषय सुद्धा शेवटी विषयच आहे. पदार्थ बदलतात, गाणी बदलतात, वस्त्र रंग बदलतात, स्पर्श तोच, दृश्य तेच, शब्द तेच, चव तीच, तरी आम्हाला वीट का नाहीये. त्या मुलाला, काल्पनिक मुलाबद्दल तुम्हाला जी सहानुभूती वाटली की किती बिचारा पिठलं भाकरी खाईल, आपली सहानुभूती आम्हाला केव्हा वाटणार आहे, आम्ही ह्याच्यातच दलदलीत अडकून पडलोय, केव्हा आमचं हे पिठलं भाकरी सुटणार आहे. आम्हाला ही अनावश्यक आसक्ती काढता आली पाहिजे. कबीरजींचा एक दोहा आहे की भली हुई मेरी फुटी मटकी, भली हुई मेरी गगरी फुटी, मैं तो कनिया भरन से छुटी. बरं झालं माझा पाणी भरायचा घडा फुटला, माझी पाणी भरायची कटकट गेली. कुठलं पाणी भरायची, गगरी कसली आहे. एक पुन्हा उदाहरण, 2-3 आठवड्यापूर्वी मला ऑफिसातून एक मग मिळाला, कॉफीचा मग. घरी उघडल्यावर कर्मधर्म संयोगाने त्याच्यावर देवनागरीत अ आणि ए असा लिहिलेला होता. घरचे साहजिक म्हणाले की अमोल तुझा कप म्हणून. माझा वगैरे कप नाही, मला असा कप लागत नाही डेडिकेटेड, हा घरी आणलाय घरच्यांचा कप आहे. गगरी, गगरी काय आहे, समजा मी म्हटलं असं हो ए लिहिलाय म्हणजे माझा कप. आता जेव्हा माझा कप तो होतो
तेव्हा मला जे काही चहा कॉफी दूध लागतं ते त्याच कपातून दिलं पाहिजे. जर आमची कामवाली बाई आली नसेल तर आम्ही पण ते घासणार नाही, पगार देतो, तर त्या कपात मला मग दूध मिळणार नाही, मग त्याच्याबद्दल मला दुसऱ्या कपातून दूध मिळेल. माझा ए वाला कप का नाही आलेला? बघा, प्यायचे दूध आणि कप, बरं त्याच्यानंतर काही कारणाने दही वगैरे लावायला तो कप आईने घेतला आणि माझ्या वेळेला मला दिसला नाही, माझा कप कुठे गेला? आणि तो कप कधी ना कधी फुटणार आहे, चिनी मातीचा भांड आहे, फुटणार आहे, माझा कप फुटला. हे सगळं पर्यावरण आहे. माझा कप म्हटला की त्याच्या अवतीभोवतीचं हे सगळे बाळणपण आम्हाला करायला येतात. पण कबीर महाराज काय म्हणतात, नको ती असतात ती ठेवूच नका, मी तो पर्यावरणचे छुटी. काही कामं नाही येत का दुसरी, काय कळत नाहीये तासभर आणि कपात कुठे लक्ष घालून बसायचं. अनावश्यक गोष्टी आम्ही सोडलं पाहिजे. ह्या अभंगाचं शेवटचं चरण तर अल्टिमेट आहे. रामदास म्हणे, कथा निरूपणे मनाची लक्षणे जैसी तैसी. समर्थ म्हणतात की मी असा भाव त्याच्यातून प्रतीत होतोय की आजवर मी इतकी प्रवचन ऐकली, निरूपण ऐकली. रामदास म्हणे, कथा निरूपणे मनाची लक्षणे जैसी तैसी. माझ्या मनात काहीच फरक पडत नाही. मला आहे काही खेद खंत या बाबतीत, किती प्रवचन केली, किती प्रवचन ऐकली, तरी माझ्या मनात अपेक्षित बदल घडत नाही याची मला काहीही खंत नाही. समर्थांना ती वेळेत खंत आहे. कॉर्पोरेट मध्ये टर्म आहे स्मार्ट म्हणून, स्मार्ट SMART, त्याचे काही शब्द आहेत. तर टी म्हणजे टाइम बाउंड. कुठलीही ऍक्टिव्हिटी स्मार्ट असली पाहिजे, म्हणजे ती टाइम बाउंड असली पाहिजे. आमचा परमार्थ थोडासा सकाळी सुरुवातीला विषय झाला, टाइम बाउंड असला पाहिजे. समर्थ म्हणतात 3-4 वर्ष झाली मी, उदाहरणार्थ 3-4 वर्ष झाली किती निरूपण ऐकतोय, आतापर्यंत माझं काम का नाही झालेलं, अशी जेव्हा खंत लागते तेव्हा समर्थ घडतात, हे आम्हाला समजलं पाहिजे. आमच्यात मी जर नाम घेत असेल, प्रवचन ऐकत असेल, स्वाध्याय सोडवत असेल, जे काही परमार्थ प्रांतात मी जे करतो त्याची परिणती म्हणून माझी शांती, तृप्ती, समाधान, आनंद, निर्भयता वाढलं पाहिजे. परमेश्वराचं नाम आहे, अखंड तो माझ्यासोबत आहे आणि मी कशाला ना कशाला घाबरतो, मिसमॅच आहे, हे असं कॉन्ट्राडिक्टरी वर्तन आमचं नसावं. पुढचा 4था अभंग, मिथ्या शब्द ज्ञाने तुझं अंतरलो, संदेही पडलो मीपणाचे. मिथ्या शब्द ज्ञाने म्हणजे काय? स्वतःच्या बुद्धीने केलेले अर्थ करून मी तुझं अंतरलो. स्वतः अर्थ करणं, मला हे वाटतं, गणपतीला हे आवडतं, हे म्हणजे हेच आवडतं, मग तुझं अंतरलो. त्या जास्वंदाच्या कळ्यांसाठी ज्यांचे भाव गणपतीत वाढतात त्यांच्यासाठी घसाघीस करून मला वाटतं मी मोठी भक्ती केली. तुझं अंतर आलं, फुल मिळवून दिलं गणपतीला, तुझं अंतर आलं. आम्ही मिथ्या शब्दज्ञाने त्या प्रत्येक उपचार पद्धती आम्ही लावलेली आहे, पण त्याच्यातच अडकून पडणं म्हणजे त्याला अंतरण्यासारखं आहे. तुम्ही मकरात अडकलात तर गणपतीला विसरणार. हे इतकं साधं सोपं आहे की बाह्य उपचार किंवा त्याचे नियम ह्याच्यात फार न गुंतता आपल्याला पुढे जायचंय. शंका फार असतात मिथ्या शब्दज्ञाने, कारण देवाचं स्वरूपच नक्की कळलेलं नसतं. तो अन्यायीच आहे. म्हणजे मी कुठे ते लक्षात नाही, कानावर पडलं होतं. माझी मावशी म्हणजे एक भगिनी दुसऱ्या भगिनीला सांगत होती की तिची मावशी किती ग्रेट आहे, आता वय 75 झाली, अमुक कोणती कुणाच्या अध्यात्मात नाही तिने कधी केलं, सगळ्यांची चांगलं वागली. अशा माझ्या मावशीला परमेश्वराने मोक्ष नाही दिला तर त्याच्या दरबारात न्याय नाही. आता ही इकडे बसवून त्याला ऑर्डर सोडणार की माझी मावशी वर आल्यावर तिला मोक्ष दे. मिथ्या शब्दाने तुझं अंतर होतं. तुझं काय चाललंय ते परमेश्वराबद्दल माहिती नाही, ईश्वराचे न्याय नियम माहिती नाही, आणि असं काहीतरी आमचं चाललेलं असतं. सदा खळखळ निर्गुणाची घडे, सगुण आवडे ज्ञान गर्वे. सगुण निर्गुण फार असतं. आम्ही निर्गुणाचे उपासक, आम्ही ब्रह्मज्ञानी निर्गुणाचे उपासक. सगुण म्हणजे काय? तुम्ही पूजा करणारे, अडकणारे त्याच्यात, असं नसतं. एक साधी ओवी समर्थांची, सोपी ओवी आहे. निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान नुसतं झालं की सगुणापेक्षा एका अर्थी निर्गुण श्रेष्ठ आहे, कारण सूक्ष्म आहे. म्हणून तरतम भाव ठरवायची जिम्मेदारी तुला नाही दिलेली. निर्गुण नेले संदेहाने. निर्गुण म्हटलं तर ते काही कळत नाही. सगुण नेले ब्रह्मज्ञाने. ब्रह्मज्ञान म्हटलं की सगुणाची पूजा करत नाही, दोघीकडे अभिमानी पोस केले. त्या सगुण निर्गुणच्या रगाड्यात काहीच उपासना होत नाही. संतांनी सोपं सांगितलंय ना, ते हे परब्रह्म विटे बरी. ते परब्रह्म होतं
कुणाला समजण्यासाठी अवघड होतं. ऋषी मुनींनी थोडी तक्रार केली की आमच्या कक्षेत या, तो परब्रह्माचा अवतार झाला, तो डायरेक्ट विटेवर आला. ते जे निर्गुण आहे तेच सगुण आहे, इतकं सोपं आमच्या डोक्यात आम्ही फिट्ट बसवून घ्यावं म्हणजे हे असले प्रश्न तरी पडणार नाही. आणि शेवटचा आता 5वा अभंग की पतित पावना जानकी जीवना वेगी माझ्या मनात पालटावे, भक्तीची आवडी नाही निरंतर कोरडे अंतर भावाविना. समर्थांना आपल्या आतल्या कोरडेपणाची खंत आहे. ताईंनी विषय काढला होता भक्ती रसायन या ग्रंथात पूर्णतः अंतःकरणाचं द्रवीभवन कसं करावं. द्रवीभवन म्हणजे काय, अगदी सोपं सांगतो. त्यांनी पण तसं सांगितलं की आपल्या चित्ताचा प्रवाह झाला पाहिजे. आता हे बघा, हा ठोकळा मोबाईल आहे, तो इथे म्हणजे इथेच आहे, पण हे जर मी पाणी सांडलं तर ते जरा तरी इकडे तिकडे जाईल. आमचं चित्त तसं झालेलं आहे. मला कोणाबद्दल काही वाटत नाही, परमेश्वराबद्दल प्रेम नाही, काही नाही, कोरडं अंतःकरण झालेलं आहे. मग परमेश्वराची ओढ कशी लागणार. चित्ताचं द्रवीभवन झालं पाहिजे. आरत्यांचा वगैरे हेतू कशासाठी आहे की जरा तो मृदुंग वाजला, टाळ वाजला की आतून आपल्याला वाटतं, पण तेव्हा आमचा भाव आम्ही तयार करून घ्यावा आणि टाळ मृदुंग नसतानाही तो तसाच कसा येईल हा अभ्यास करावा. त्याच्यासाठी मग दुर्गे दुर्गट भारी याचा मला अर्थ थोडा कळला पाहिजे. सबाई अभ्यंतरी तू एकदत्त. आरती म्हणायला छान आहे, पण मला ह्या काही आवडतात आणि ह्या काही आवडत नाही. मग तो इथल्या दत्तांना काय करू. मग आम्ही सोयीस्कर त्यांच्या दत्त नाही कसा कसा मांडायचं. आमच्या वागण्यात हे आलं पाहिजे की सबाई अभ्यंतरी, आत बाहेर, सासरच्यांमध्ये माहेरच्यांमध्ये बॉस मध्ये सगळ्यांमध्ये दत्त आहे हे आम्हाला कळल्याशिवाय माझं चित्त मऊ होणार नाही. मला यांच्यावर खूप चिडायचंय, पण त्यांच्या दत्त आहे म्हटल्यावर जरा तरी माझं मन आवरेन, शब्द सौम्य करेन, जे 10 वाक्य बोलणार होती 2 वाक्य बोलेन, काहीतरी माझ्यात बदल घडेल. हे असं द्रवीभवन आमचं झालं पाहिजे. एक समर्थांची फार मुख्य ओवी आहे की ही लक्षणं माझ्यात आली पाहिजेत. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तो शवावी कोणीतरी काया. परोपकाराचा मुद्दा होता तोच. नारायण विश्वात बघितल्याशिवाय आमचं मन मऊ होणार नाही. सगळ्यांमध्ये माझा प्रभू दिसतो. माणसांमध्ये सोडा, चैतन्य महाप्रभू एखादं गुलाबाचं टवटवीत फुल दिसलं तरी माझा प्रभू म्हणून त्या धावत जायच्या फुलाकडे आणि त्या फुलात त्यांना परमेश्वराचं दर्शन होत असेल. हा असा आमचा भाव असेल तर आमची भक्ती, मी भक्त आहे म्हणून घेण्यात अर्थ आहे. बऱ्याचदा मी भक्त म्हणून घेतो स्वतःला, भक्तीच्या कृती करतो, भक्तीचे उपचार करतो, पण भक्ती करतो का असा कधी कधी प्रश्न आपल्याला पडून जातो. मी भक्ती म्हटल्यावर जे जे उपचार असतात, कृती असतात, त्या सगळ्या होतात, पण आत जे असायला पाहिजे ते तितकंसं नसतं. याच्यासाठी काय, ज्ञानेश्वरीतली गीतेतली भक्त लक्षणं आपण बघितली तर आपल्याला सगळं कळून येतं की मी कुठे कशात बसतो. ते पहिलं चरण होतं भक्तीची आवडी. आपल्या सगळ्यांना भक्तीची आवड आहे, भक्तीची आवड आहे आम्हाला देवात, नाही निरंतर. त्यामुळे त्यांना साधे डाऊट नाही स्वतःबद्दल, मला निरंतर भक्तीची आवड लागली पाहिजे असं ते म्हणतात. निरंतर भक्तीची आवड कशी लागेल, सगळ्यांमध्ये तो बघितला तर. आमचं काय होतं, देवाऱ्यासमोर उभं राहिलं की भक्तीचं बटन ऑन होतं. मग कधी देवळात गेलो की मग तेव्हा ते बटन ऑन होतं. एरवी ते बटन ऑफ असतं, कारण एकसारखा देवारा आणि देव कुठून आणणार. म्हणून एकसारखं आम्हाला कोण दिसतं, माणसं दिसतात. त्या माणसांमध्ये प्रत्येक जीवात असलेला परमेश्वर, कुत्रा, मांजर, माणूस यांच्यात आम्ही पाहिला तर अखंड परमेश्वराची भक्ती आम्ही करू शकतो. गणेश चतुर्थी 365-66 दिवस आम्ही करू शकतो. 10 दिवसात विशेष करू, पण उरलेल्या वर्षभरही करू. काही फारसं विसर्जनाच्या वेळी दुःख वाटत नाही, कारण वर्षभर मी तुझ्यापेक्षा दूर कुठे. आता विशेष उपचार केले एवढंच. समर्थ पुढे म्हणतात की कोरडे अंतर भावे घेणं. भाव मनात असला पाहिजे. भाव शब्द आपण युजली भावना या अर्थी घेतो की भावना उचंबळून येतात वगैरे. तो भावाचा एक आविष्कार आहे असं म्हणा. जेव्हा खरोखर परमेश्वराच्या सगळीकडे अनुभूती येते, प्रत्येकाच्या पिंड प्रकृतीनुसार आरती म्हणताना किंवा कधीही डोळ्यात पाणी वगैरे येऊ शकतं. आता आलंच पाहिजे हा काही क्रायटेरिया नाही. आलं तर रोखू नये, जबरदस्ती काढू नये. आल्यास समजेल किंवा टिपून टाकावं. आपली साधना, आपली भाव असा प्रदर्शन त्याचं कळत नकळत होऊ नये. भाव शब्दाच्या 2 छोट्या छान गोष्टी सांगतो. भाव या शब्दाचा अर्थ विश्वास आहे.
आणि भावनेच्या अंगाने जो अर्थ आहे तो सांगतो की भावाचा पहिला स्तर काय आहे की दुसऱ्याचं दुःख सुद्धा मला माझं वाटणं हा भावाचा पहिला स्तर आहे. एम्पॅथी सिम्पॅथी आपण ऐकलं. दुसऱ्याच्या आनंदात मला आनंद वाटणं हा भावाचा दुसरा स्तर आहे. एक वेळ दुसऱ्या दुःखाचं दुःख वाटतं की अरे रे तुमच्या घरात पाणी शिरलं का. दुसऱ्याचा आनंद मगाशीच म्हटलं तसं अजून एक घर ठेवून अजून एक घर घेतलं मलाही खूप आनंद झाला पाहिजे की तुझी भरभराट होते छान. तिसरं सुख दुःखाशिवाय म्हणजे हे कारण आहे की त्याच्या घरात पाणी शिरलं ह्याने नवं घर घेतलं. ह्या सुख दुःखांच्या घटनांशिवाय नुसतं नाव घेतल्यानेही भाव जागृत होणं आनंद होणं हा भावाचा तिसरा टप्पा आहे. आणि चौथा म्हणजे परमेश्वराचा कुठेही अभाव नाही सगळीकडे तो आहे हा भावाचा चौथा टप्पा आहे. चौथ्या टप्प्यासाठी एक गोष्ट सांगतो. थोडासा उशीर झालाय पण गोष्ट छान आहे. गोष्ट आहे मंगेशकर कुटुंबाची. मुंबईत जेव्हा ते राहायला आले तेव्हा परिस्थिती त्यांची गरिबीची होती. एक छोटंसं घर होतं पत्र्याची शेड म्हणजे थोडक्यात. आणि उन्हाळ्यात फार गरम व्हायचं. म्हणजे 4 भावंड आणि त्यांची आई माई मंगेशकर. तर इतकं उन्हाळ्यात गरम व्हायचं की ते चौघही जण बाहेर झोपायचे अंगणात असं. तर आता बघा रात्रीच्या वेळी हृदयनाथ मंगेशकर वगळतात 3-4 बायका आणि तरुण मुली अशी माई मंगेशकर झोपू नाही शकायच्या कारण 4 मुलं झोपलीत आपली. तर त्या पहारा कम पेंगत अशा बसलेल्या असायच्या. तर एकदा काय झालं मध्यरात्री एक चोर पळत आला. अर्थात सत्य घटना आहे. चोर पळत आला आणि तो त्यांच्या समोरच्या माडाच्या झाडावर चढला. पाठोपाठ 5 मिनिटांनी पोलीस आले. पोलिसाची चावल लागल्यावर माईंनी डोळे मिटून घेतले. झोपल्याचं सोंग केलं. पोलीस आला आणि म्हणाला की तुम्ही इथून येताना एका चोराला बघितलं का इथे येताना. ते म्हणाले नाही. असं कसं इथूनच गेला. म्हणजे मी झोपले होते. आता बरोबर झोपेचीच वेळ काही फार पोलिसांनी ताणला नाही. पोलीस गेले. थोड्या वेळाने तो चोर उतरून खाली आला. तो म्हणाला की तुम्ही तो त्याच्या दृष्टीने म्हणाला की तुम्ही फार चांगले आहात तुम्ही मला वाचवलं. म्हणजे की बाबा रे मी पण पापभिरू बाई आहे. तू जे करतोस ते चुकीचंच आहे. पण 3 पोरी पदरात आहेत. मुलगा लहान आहे. मी एकटी अशी बाई ह्या भागात मला कोणाशी पंगा घेऊ नये इतकं व्यवहारिक त्याने सांगितलं. तर त्याच्यावर तो चोर काय म्हणाला की ताई तुम्ही मला जे काही असेल जे काही कारण असेल तुम्ही मला वाचवलं. त्यामुळे आजपासून मी तुमचा भाऊ ह्या एरियात तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही याची मी काळजी घेईन. त्यांच्या चेहऱ्यावर काहीच भाव म्हटलं नाही. ठीक आहे की मी इथला दादा आहे आणि मी एवढी मदत ऑफर करतोय मला काहीच नाही वाटत. आणि ते म्हणाले अरे तुझ्या पूर्वी सुद्धा मी इथे राहतच होते ना. म्हणजे तुम्हाला कोणाचा आधार आहे की कुठल्या कॉन्फिडन्सवर तुम्ही हे करताय. ती मंडळी गोव्याची. तर माई म्हणाल्या की माझ्या मागे मंगेश आहे पुढे मंगेश आहे माझ्याकडे तो बघतो आहे. त्याचं माझ्याकडे आमच्याकडे लक्ष आहे. त्या भावावर त्या विश्वासावर तो माझ्या मागे पुढे आहे त्या विश्वासावर आम्ही जगतोय. हा प्रसंग नंतर मग पुढे हृदयनाथजींनी शांताबाईंना सांगितलं आणि नंतर मग मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश काय पुढे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. गोंधळकर महाराज या सिमिलर सांगतात की परमेश्वर माझ्याकडे बघतो आहे हा भाव आम्ही ठेवणं गरजेचं आहे. पण जेव्हा आम्ही कळायला लागतं ना आता इथून प्रवचनातून घरी गेल्यावर मला कळलं की परमेश्वर माझ्याकडे बघतोय. मग मी हे कपडे काढून तिथंच तर टाकू नाही शकणार. ऑफिस मधून घरी आल्यावर काय कुठेतरी टाकली. हे कपडे 2-2 दिवस खुर्चीवर पडलेले आहेत. गडबड आली जबाबदारी घेतली की अशा गडबडी होतात पण त्या हिताच्या असतात. अखंड तो माझ्याकडे बघतोय म्हटल्यावर माझ्या डोळ्यातूनही तो बघतोय. मग मी मोबाईलवर काय बघावं जे माझे श्रीगुरु बघू शकतील तेच मी बघेन. माझे श्रीगुरु ऐकू शकतील माझ्या कानातून असंच मी ऐकेन असंच बोलेन. बघा जबाबदारीचा परमार्थ ह्याला म्हणतात. तो माझ्याकडे बघतोय आणि आता माझं वर्तन कसं असलं पाहिजे मानली तर जबाबदारी नाही तर कोणी पट्टी घेऊन येणार नाहीये का कसंही वागायला. माझे मितूपण गेले नाही देवा काय करून ठेवा संचिताचा. शेवटचं चरण आहे की माझं मितूपणाची झाली बोलवण कोणाची एका जनार्दनी. माझं मी आणि तू मस्त चालू आहे. तू तसा मी असा हे माझं हे तुझं काय माझी मितूपणाची बोलवण नाही झाली. आमचं हे असंच असतं. टाळ मृदुंग माझ्याकडे टाळ मृदुंग चाल माझ्याकडे अर्थ तुमच्याकडे. प्रभाते मनी राम चिंतित जावा. कुणी ज्यांनी श्लोक लिहिला त्यांनी मानलं काय त्याच्यात मितूपणाची बोलवण माझी झाली पाहिजे. केव्हा होईल मी आणि तू हा भेद केव्हा जाईल अभेद दृष्टी येईल तेव्हा. परमेश्वर दृष्टीने मी पाहिलं तर तू असा मी असा उच्च नीच भाव माझा राहणार नाही.
काय करू ठेवा संचिताचा. मीतूपणाचं कारण काय आहे? आमचं संचित, आमची कर्म थोडीशी नीट नसल्यामुळे हा भेद दिसत राहतो. माऊलींची ओवी सांगतो आणि पुढे जातो. एक 9व्या अध्यायातली ओवी आहे. माऊली विचारतात की कैचे कर्म आड आले जे मीची नाही म्हणती. परमेश्वर नाही असं म्हणायला तुझी कुठली कर्म आडवी आली आहेत? आमची कुठली ना कुठली संचितातली कर्म आडवी येतात म्हणून आमची या सगळ्याकडे प्रवृत्ती होत नाही. शेवटचं चरण. रामदास म्हणे पतिताचे उणे पतित पावने सांभाळावे. मी बाबा हे सगळं आत्मनिवेदन केलं, हे सगळं माझा कच्चा चिठ्ठा तुझ्या पुढे ठेवलेला आहे रामा. मी पतित आहे. तर बघा पतिताची लक्षणं ही सगळी आहेत. माझ्यात ही लक्षणं असतील तर मी पतित आहे आणि आता माझं पतिताचं होणं तुझ्याकडेच आहे आणि ते काय आता पतित पावने सांभाळावे. माझ्याकडून मला कळलं काय काय माझा प्रयत्न चालू आहे, पण त्याला यश देणं तुझ्याच हातात आहे, त्यामुळे तर तूच मला सांभाळ. हे असं समर्थाने आत्मनिवेदन केलंय. ही सगळी लक्षणं जर माझ्यात असतील आणि मला त्यांचा त्रास होत असेल तर तात्काळ डॉक्टरकडे जावं. सांप्रत सुद्धा अनेक संत सद्गुरू आहेत, त्यांच्याकडे जावं, मार्गदर्शन अनुग्रह घ्यावा, ऍडमिट व्हावं, ट्रीटमेंट सुरू करावी. फार वेळ लागतो बरं व्हायला या आजारातून, अनेक वर्ष जावी लागतात. हळूहळू बरं होतं औषध घेत राहिलं तर, पण आपण औषध घ्यायला सुरू केलं पाहिजे. थोडा वेळ 10 मिनिटं वगैरे औषध घेऊन होणार नाही. फुल टाइम परस्यूट असं आमचे श्री गुरु म्हणतात. परमार्थ हा पार्ट टाइम जॉब नाहीये, फुल टाइम परस्यूट आहे असं ते म्हणतात. आणि आमच्याकडून हा फुल टाइम परस्यूट व्हावा अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना. त्यांनी आमच्या मनाला वेगातल्या वेगाने हे आयुष्य संपायच्या आत वेल इन ऍडव्हान्स आमच्या मनाला पालटावं आणि शांती तृप्ती समाधानाचा अनुभव द्यावा ही त्यांच्या चरणी प्रार्थना सर्वांच्या तर्फे करतो आणि वाणीला विराम देतो. जय जय प्रभू.